कॅप्टन अमोल यादव याचं स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलेलं आहे। लाल फितीच्या कारभारामुळे त्यांचं स्वदेशी विमान अद्याप जमिनीवरच आहे। त्यामुळे आता अमेरिकेत ते हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। कॅप्टन अमोल यादवच्या स्वप्नांचे पंख छाटले। स्वदेशी विमानाला लाल फितीचा ब्रेक। स्वदेशी विमान अद्याप जमिनीवरच। कॅप्टन अमोल यादव या मराठमोळ्या तरुणानं स्वदेशी विमानाचं स्वप्न पाहिलं। ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रात्रीचा दिवस केला, मात्र सरकारनं त्याच्या स्वप्नाचे पंख छाटले। लाल फितीच्या कारभारामुळे स्वदेशी बनावटीचं विमान अद्याप आकाशात झेपावलेलंच नाही। अखेर कंटाळून अमोल यादव यांनी प्रकल्प अमेरिकेत हलवण्याचा निर्णय घेतलाय। अशा परिस्थितीत भारतामध्ये विमानाची निर्मिती होणं आणि भारतीय विमानांचं उड्डाण भारत देशामध्ये होणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी जर मला DGCAने अडवलं तर हे विमान मी भारतामध्ये डिरजिस्टर करून मी इतर देशामध्ये म्हणजे बहुतेक अमेरिकेमध्ये जाऊन त्याला रजिस्ट्रेशन करून घेईन। खरं तर 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत सरकारनं अमोल यादवांच्या कंपनीशी 35,000 कोटींचा करार केला होता। या करारानुसार 6 असनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकार अमोल यादव यांना पालघर परिसरात 157 एकर जमीन देणार होतं। शिवाय विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता। मात्र नेहमीप्रमाणे सरकार दिलेलं आश्वासन विसरलं। गेल्या वर्षभरात अमोल यादव यांना ना जागा मिळाली ना परवाना। माझी मागणी फक्त एवढीच आहे की मी जे विमान बनवलेलं आहे त्या विमानाला उड्डाणाची परवानगी द्यावी आणि ही उड्डाणाची परवानगीच टाळाटाळ करून दिली जात नाहीये, नियमबाह्य गोष्टी मागून दिली जात नाहीये आणि हे सरकार खचितच सरकारचं अपयश आहे। अमोल यादव यांची अवस्था पाहिल्यानंतर मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या भाजप सरकारच्या मोठमोठ्या घोषणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई।